जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. सावनेर येथे राम गणेश गडकरी यांची 139वी जयंती उत्साहात साजरी. सामाजिक संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन. गडकरी यांच्या राज्य सरकारनं संरक्षित केलेलं निवासस्थान रोषणाईने सजवण्यात आलं. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील शिरनेर गावातील श्री महागणपतीच्या दर्शनासाठी आज संकष्टी चतुर्थीला भक्तांची अलोट गर्दी. आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं 28 जूनला पैठण इथून पंढरपूरकडे होणार प्रस्थान. पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी दिली माहिती. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय पेन प्रदर्शनाला सुरुवात. 200 ते 7 लाख रुपये किमतीचे तसंच शाईचे 200 पेक्षा अधिक नमुने पाहण्याची पेन प्रेमींना दुर्मिळ संधी. बुलढाणा जिल्ह्यातील अंबा बारवा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला झालेल्या प्राणी गणनेत 2 वाघोबांसह 131 प्राण्यांचं दर्शन. वन्यजीव प्रेमींसह कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आनंद. पंचगंगा नदीत नव्यानं सांडपाणी मिसळणार नाही याची दक्षता घ्या. प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाईची धडक मोहीम राबवा. पुणे विभागीय आयुक्तांचे विभाग प्रमुखांच्या बैठकीत आदेश. आणि देवदर्शन करून येणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओ गाडीला बुलढाणा जिल्ह्यातील आंबेटाकळी इथे झाला अपघात. अपघातात 1 जण ठार आणि 7 जखमी.